अतुल और हेमंत से निवेदन है कि जल्द से जल्द मैच स्टार्ट करे। हॅलो, आवाज येतो? हॅलो हॅलो गणेश दादा, Strike पे. 2 शब्द फक्त तुमच्याकडून. स्ट्राइक पे अंकित और संकेत नॉन स्ट्राइक पे, और अपना पहला ओवर डालते हुए हेमंत। पहिली ओव्हर घेऊन येतोय हेमंत मिश्रा. बी ग्रुप जंपर्स चे कॅप्टन हेमंत मिश्रा पहिली ओव्हर घेऊन येत आहे. अंकित परब स्ट्राइकवर. लेट्स प्ले. नाइस बॉल, नाइस बॉल. परवा टप्पा भरून टाकलाय. त्याच पद्धतीने संदीप पेताने बहुत ही बढ़िया उत्कृष्ट बॉलिंग और अशी केली फील्डिंग आहे. की। तसंच बॉलिंग सुद्धा चांगली केली आहे. हा फटकार मारलेला आहे. बहुत ही Comeback बढ़िया केलेला आहे शॉट, अंकित परब यांनी. बहुत ही फटकार बढ़िया एकदम शॉट अंकित जोरदार परब की मारलेला तरफ आहे. से। ज्या कामासाठी आपण अंकित परबला ओळखतो ते काम त्यांनी केलेलं आहे. नो बॉल. नो बॉल का इशारा अंपायर द्वारा, फ्री हिट। असंच असतं. 1-6 एक Off. 6 आणि दुसरा 6 परत एक आलेला आहे. फ्री हिट का अतिशय बरोबर सुंदर इस्तेमाल शॉट. करते हुए अंकित परब। अंकितनी हेमंतची लाईन अँड लेन बिघडवली आहे. अतिशय सुंदर शॉट बनवून मारलेला शॉट. प्रशांत कडून काहीतरी सजेशन. शाबाश. खूप और सुंदर रन फील्डिंग. खूप सुंदर फील्डिंग केली आहे संदीप येताळ यांनी. एवढे चंट होते ते. आहेत आपले सगळ्यात यंग प्लेयर संदीप येताळ. संदीप जी ने बहुत बढ़िया फील्डिंग करते हुए, और वैसे ही कीपिंग सनी द्वारा। तसंच सनीनी सुद्धा चांगला रन आउट केलेला आहे. हेमंत ने कमबॅक किया है अपने एक संदीप विकेट लेके। सँडी आपले सगळ्यात यंग प्लेयर. 18 वय आहे त्यांचं. राजेश जी आए हैं अभी बैटिंग पे। वाइड बॉल। हेमंत अतिशय सुंदर शॉट. बहुत ही बढ़िया, हा बहुत राजेशचा ही बढ़िया comeback असू सिक्स। शकतो आपल्याला असं वाटतंय. ही एक मॅच ओव्हर 20 बहुतेक रन. राजेशची मॅच आहे. राजेश शेनॉय कुठेतरी लपलेला, कुठेतरी हरवलेला, पण मात्र या एलिमिनेटर मध्ये तो आलेला आहे. 1 ओवर 20 रन 1 विकेट। प्लीज मला असं वाटतंय की राजेश शेनॉय यांना आपला अतुल अपना दूसरा ओवर लेके आते हुए अपनी टीम का। अच्छा असं आहे का? आणि हेमंतला मारला. अतुल यादव लास्ट मॅच मध्ये त्यांनी एक मस्त सुंदर गेंद बॉलिंग केलेली. अतिशय सुंदर आणि और बहुत असं ही वाटलेलं की जितना आज बढ़िया six शॉट जाईल. था उतना ही बढ़िया कैच पकड़ते हुए यश भाटिया। पण अनफॉर्च्युनेटली विकेट गेलेली आहे. आपला दुसरा बॅट्समॅन विशाल मोरे. विशाल मोरे यांचं आगमन झालेलं आहे पिच वरती. विशाल मोरे. मला असं वाटतं अतुलनी मुद्दामून फुलटॉस बॉल टाकून राजेशला थोडा लालच देऊन त्याला मारायला हे केला आणि तो आउट झाला. और उसमें कामयाब भी हुए हैं। कामयाब भी होय. तुला बरोबर वाटणं साहजिकच आहे. तू फायनलला गेलायस ना. जय महाराष्ट्र. बाटात बिर्याणीत मीठ कमी आहे. हाय चावली. आणि हा फुलटॉस बॉल मिस केलाय विशालनी.
हा 6चा बॉल होता पण विशालने त्याला डॉट बॉल मध्ये कन्वर्ट केलाय. नो बॉल. अतिरिक्त धाव. फ्री बघू आता विशाल आपले काय करतात फ्री हिट बॉल वरती. आणि हे मारायला गेले पण हे काही करू शकले नाही. मला पोट आलं मध्ये. ब्री ग्रुप जम्परचं वैशिष्ट्य आहे, बॉल जिकडे जातो तिकडे फिल्डर त्यांचा उपलब्ध असतो. अतिशय सुंदर बॉलिंग करते अतुल. अतिशय सुंदर बॉलिंग, टप्पा पकडून बॉलिंग करते अतुल यादव. 5 बॉल 22 रन. फार सुंदर. 5 बॉल 22 रन. बोल्ड. अतिशय सुंदर बॉलिंग केली अतुलने. विशाल मोरेला आउट केलाय. विशाल मोरेला काहीच माहिती नाही बॉल कुठून आला कसा गेला आणि बोल्ड झालो मी. काही मारायला जाऊ नको रे, एक्सपेरिमेंट. विशाल मोरेला चकमा दिला अतुल यादवने. चांगला असा कमबॅक केलेला आहे बी ग्रुप जम्पर्सने. पहिल्या ओव्हरला 20 रन होते, दुसऱ्या ओव्हरला फक्त 22 रन. 2 रनांची ओव्हर टाकलेली आहे, त्यातही एक एक्स्ट्रा होता. सुंदर सुंदर. चांगला असा कमबॅक. विशाल मोरे यांचा विकेट. सनी भानुशाली आतापर्यंतचं अतिशय महाग असं WPL 3. बघूया ही ओव्हर 22 रन. डिमोरलाइज होऊ नये त्यांनी. माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांच्याबरोबर. बॉल दिलेला आहे सनी भानुशालीने. मला असं वाटतंय की सनी आपला लाईन लेंथ कुठेतरी विसरून आलाय. अतिशय सुंदर शॉट पण मात्र एकच रन. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे बी ग्रुप जम्पर्सने. 1 बॉल 24 धावा. सुंदर शॉट देवेनने एक रन साठी. गॅप काढलेला आहे. सेन्सेबल बॅटिंग करते देवेन. त्यांना माहिती आहे की अंकित परब आहे, त्यांना स्ट्राईक वर आणूया. शाब्बास. उत्कृष्ट गोलंदाजी सनी यांच्याकडून. सनीचा कमबॅक आलाय. अतिशय ओ हो सुंदर हो हो बॉल. हो. अतिशय सुंदर बॉल. अतिशय सुंदर. बॉलचा टप्पा पडून बॉल उसळीच घेतलेली नाहीये. बॉल वळलेला आहे, अक्षरशः वळलेला आहे. बॉल वळला. सुंदर, सनीचा सुंदर. कमबॅक वळला. अतिशय चांगलं असं षटक. आतापर्यंत 5 बॉल टाकलेले आहेत, 4 रन दिलेले आहेत फक्त. 5 बॉलमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. 25 रन झाले. अतिशय सुंदर बॉल आणि हा कमबॅक आणि हा ओव्हरथ्रो. अतुलने चलेगा, ओव्हरथ्रो चलेगा. केलाय. ये ओव्हरथ्रो चलेगा. चालेल चालेल. हा विकेट साठी चांगला केलेला असा अतुल, comeback पण केलेला आहे मात्र सनी ठीक यांनी. आहे, चालेल. पहिल्या ओव्हरला 20 रन खाल्ले होते, पण अतुल आणि सनी दोघांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केले. 26 रन झालेत मला वाटतं 3 ओव्हरच्या. 28 3 ओव्हर 28. 6 रन दिले. अतिशय उत्कृष्ट 3 गोलंदाजी ओव्हर केली. 28. पहिल्या ओव्हरला 20 रन, दुसऱ्या ओव्हरला 22, तिसऱ्या ओव्हरला 28. संदीप येताळ वाट बघत आहे, मला कधी बॉलिंग मिळणार. मस्त ओव्हर टाकले सनी भानुशाली. 6 बॉलने 5च रन आले असते. शेवटचा अंकितचा विकेट घ्यायला म्हणून ओव्हर माझं कॉन्ट्री परत द्या बोलतोय संदीप दादा. तो देखील व्यवस्थित माझा होता. कॉन्ट्री परत द्या बोलतात. मला बॉलिंग बघूया रुपेश काय करतायत. रुपेश पाटील आलाय. 1 मिनिट थांबावा सामना. 1 मिनिट थांबावा. आईचा कॉल आलाय स्कोर बोर्डला. 30 सेकंड थांबा फक्त. 30 सेकंड. आईचा कॉल आहे, तो महत्वाचा आहे. आईचा कॉल नेहमी महत्वाचा असतो. स्टार्ट. चला 28 धाव संख्या 3 ओव्हर. अतिशय सुंदर शॉट अंकितने फुल मारला. टॉस बॉल. तो याच चांगला ओव्हरसाठी convert वाट केलेला बघत आहे. होता की कधी हा होतो आणि कधी मारतो मी. फुल टॉस बॉल. अंकितला तुम्ही नाही टाकू शकत. हा असा टप्पा टाका. अंकितला फुल टॉस बॉल दिला की तुमचं करिअर खराब करणार. हा मारलेला शॉट मात्र हातामध्ये. विकेट घेतलेली आहे. गरज नव्हती मारायची देवेन यांना. दुसरा बॅट्समॅन दिपेश भानुशाली आलाय. आधीप्रमाणे जर सेन्सिबल बॅटिंग केली असती, स्ट्राईक रोटेट केला असता तर चाललं असतं. 3 ओव्हर 3 बॉल 35 धावा. 3
3 बॉल 35 धावा. हा 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 सेन्सिबल बॅटिंग. स्ट्राईक रोटेट. फ्रेश बॅट्समन होता, स्ट्राईक रोटेट केली, बॉल फुटटॉल्स होता. बॉलचा सुंदर टप्पा बॉलिंग पडला. रुपेश पाटील यांनी सुंदर बॉलचा बॉलिंग. टप्पा पडून फक्त 2 सुंदर च्या बॉलिंग करतो रुपेश हाईटने पाटील. बॉल उडालेला आहे. बघूया अंकित काय करतात. शेवटचं सेन्सिबल बॅटिंग. बॉल. सेन्सिबल बॅटिंग. अंकितला माहिती आहे 1 रन काढलेला आहे तो आणि एकटाच स्ट्राईक आहे आणि स्वतःकडे म्हणून तो ठेवलेला आहे. चांगला खेळतोय. दीपेश देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी करू शकतो. 4 ओव्हरच्या ही स्कोर- अंती स्कोर बोर्ड आहे 37. 4 विकेट. 4 ओव्हर 4 37 ओव्हर रन्स. 4 विकेट 37 4 रन. विकेट. बघूया 4 संदीप ओव्हर दादा. आपल्या 37 रन्स 4 विकेट. संदीप दादाचं एक्सपिरियन्स बघितलं तर पहिले ते रणजी खेळलेले आहेत. अंकित परब नंतर 23 रनवरती खेळतोय सय्यद 16 मुश्ताक अली बॉलमध्ये. ट्रॉफी खेळलेले आहेत. आत्ताच ते BCCIच्या हेडक्वार्टर्स मध्ये बॉक्स टाईप क्रिकेट खेळून आलेले आहेत. बघूया आता काय करतात. संदीप येताळ 5वा बॉलर. 5वं षटक घेऊन येत आहेत. समोर 4 ओव्हर 37 धावसंख्या 4 विकेट. फुल षटकार. टॉस वरती मारलेला आहे. षटकार मारलेला आहे. अंकित अतिशय चांगल्या पद्धतीने तो बनवून मारलेला आहे. साजेचा असा स्वतःच्याच हॅलो हॅलो स्वतःच्याच कारकिर्दीला साजेचा असा षटकार हेमंत डिके आणि हेमंत फ्री डिके हिट अतिरिक्त धाव आलेली आहे. याच्यामध्ये. धावसंख्या 44. वाईड बॉल. धावसंख्या झालेली आहे 45. 1 बॉल. अतिशय सुंदर शॉट दिलेला आहे अंकित आणि परब हा ने. होम रन आहे अंकित साठी. 2 फुल असा टॉस. बॉल जर तुम्ही त्याला दिला तो बेस्ट बॉलचा प्लेअर आहे. असा बॉल तुम्हाला होम रनच देणार. 51 धावसंख्या. पहिल्यांदा आउट होता. संदीप दादाने स्टंप कव्हर केले त्यामुळे पहिल्यांदा हेमंत बिशालला अंदाज एवढा चुकला. रागात बघितलंय. टॉस वर फुल टॉस आणि 6. मी देखील मारू शकतो फुल टॉस दिले संदीप दादांनी. हे तिन्ही वरती six दीपेशने मारले. दाखवून दिलेलं आहे. धावसंख्या 58. बॉल झालेले आहेत 4. अजून 2 बॉल टाकायचे. धावसंख्या 58. हो 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 चांगलं असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. शेवटचा बॉल. धावसंख्या 59. अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने. धावसंख्या 60. सेन्सिबल बॅटिंग. स्ट्राईक रोटेट केलेला आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेला आहे अंकित यांनी. 61 रन झालेले आहेत. शेवटच्या ओव्हरला 24 रन आले. 24 रन आले या ओव्हर मध्ये. तिन्ही फुल टॉस वरती 6 मारले, बाकी काय नाही. दांडगा असा अनुभव होता पण त्या अनुभवाचा वापर संदीप येताळ करू शकलेले नाहीत. संघांची धावसंख्या 61 वर नेऊन पोहोचवली आहे. सर्वांना विशालच्या विनंती चेहऱ्यावर आहे मला की वाटतं फायनल स्मित होतपर्यंत हास्य कोणी असेल. जाऊ नये. आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशन आणि सगळं सर करायचं या आहे. स्कोर बोर्डने विशालच्या चेहऱ्यावरती मला वाटतं एक स्मित हास्य असेल. बघूया शेवटच्या ओव्हर मध्ये एक मराठा वॉरियर्स सरप्राईज आहे आपल्याला जे स्कोर आदित्य बोर्डला अजून बोललेला. किती रन जोडतायत. जीतला आणलाय ओव्हर टाकायला, मग बॅटिंगला कोणाला पाठवणार. 61 धावसंख्या.
61. मलाच बोलला तू बोलून बोलून. सर्वांना विनंती आहे की फायनल होतपर्यंत कोणी जाऊ नये. 62 एक बॉल. सिक्स्टी 63. 3 बॉल 63. 3 बॉल मध्ये 3 रन आलेले आहेत. बघूया शेवटचे आणि अंतिम 3 बॉल कसे टाकतात. 2 बॉल 2 बॉल मध्ये 2 रन आलेले आहेत. 4 बॉल अजून बाकी आहे. 63. सुंदर मी बॉलिंग बोललो करतोय तसंच जीत. केलं. 3 बॉल मध्ये 3 धाव. धाव संख्या 65. सुंदर बॉलिंग. जीतने आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4च धावा दिलेल्या आहेत. सुंदर बॉलिंग करतोय जीत. 65 रन. 4 बॉल मध्ये 4च धावा दिलेल्या आहेत. सुंदर अशी फलंदाजी बघितली होती. सुंदर अशी गोलंदाजी करताना जीत. बघूया अंकित आपल्या संघासाठी अजून किती धावा जोडतायत. नो बॉल होता. नो बॉल. लीव केलेला आहे. धाव संख्या 66. पंचांचा इशारा षटकारचा. धाव संख्या झालेली आहे 72. चांगले असे 4 बॉल टाकले होते. 5वा बॉल थोडासा खराब. कशाला 2 नव्हते. चांगला असा स्कोर झालेला आहे. सर्व प्लेयर्स लोकांना विनंती आहे की कृपया 73 रन झालेले आहेत. आणि फायनल मला मॅच पर्यंत वाटतं बसा इकडे. 74 रन टू विन आहेत. आपण 74 to win. प्राइज देत आहे. सो त्यामुळे 6 सर्वांना ओव्हर विनंती मध्ये की कोणी जाऊ नये. 74 रन करायचे. prize आहे. रन रेट असेल जवळजवळ 13चा. प्रशांत तावडे मला वाटतं की त्यांना बीसीसीआयने सिलेक्ट केलेला कॉम्पिटिशन 2026 चा मराठी कॉमेंटेटर. यश भाटिया और अरुण यादव स्ट्राइक और नॉन स्ट्राइक पे खड़े हैं.
जरा विशाल गाणं मोरे जाऊ अपना द्या. पहला ओवर डालते हुए मनोबल वाढवा, मोराल वाढवा. आवाज थोडा कमी ठेवा. अपेक्षेप्रमाणे चला डीजे बन 7 आवाज वाढव रे मित्र. पहले ही बॉल पे 6 यश भाटिया का षटकार बेहतरीन मारलेला आहे. 6. थोडासा अंदाज चुकला देवेन पाटील यांचा. आली असती, हातात आली असती, पण ठीक आहे, हरकत नाही. एक बॉल 6 रन, 74 चेस करायचंय. हा क्षण आपल्याला खूप कमी पाहायला मिळतो की शिवानंद आणि अरुण एकत्र बॅटिंग करताय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दोघांसाठी. दोघांचा कमबॅक आहे. नको नको भाई, ते युट्यूब लाईव्ह आहे. हॅशटॅग ब्रदर्स फॉर लाईफ. वन 1 रन डिक्लेअर. 1 रन डिक्लेअर. शिवानंदचा पहिला रन बॉल गेलेला WPL आहे मध्ये. भारतीय रेलच्या पटरीवरती. WPL 3.0 मध्ये शिवानंदचा पहिला रन. शिवानीने मस्तपैकी इनसाइड एजने 1 रन गाठलेला आहे. शिवानंद काहीतरी अरुणला बोलतोय की असं काहीतरी झालंय, मला समजलं नाही. ठीक आहे बेंचो, तू माझ्या चुका काढणार. स्कोर बोर्ड आहे 3 बॉल 7 रन 1 विकेट. सर्व काही बरोबर आहे. विशाल मोरेने त्यांचा ताबा सोडू नये. शॉट चांगला होता पण तो 4 बॉलरच्या बॉल हातामध्ये 7 रन. एवढा चिअर. चांगला लीफ केलाय शिवानंदनी. चांगला जज करून लीफ केलाय. 8 रन 4 बॉल. अतिशय सुंदर शॉट. छान शॉट दिलाय 5 शिवानी. रन 9 रन 5 बॉल. शेवटचा चेंडू विशाल मोरे. बघूया अरुण काय करतायत. चेक करतायत का चेक लिहून देत आहेत विशाल मोरे यांना. हो 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 हो, चेक काढला होता पण बरोबर चेक नाही झाला. एक ओव्हर ओव्हर 10 संपली. रन. 1 षटकांती. स्कोर बोर्ड आहे 10. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 64 रन हवेत. 30 बॉल 64 रन हवेत बी ग्रुप जम्पर्सना जिंकण्यासाठी. हेमंत दादा वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. बघूया. एकदम प्रयागराज का सुपूत. चुरशीचा असा सामना आहे. रन आउट होते हुए शिवानंद. ये तो पूरी साजिश है. देखते हैं प्रयागराज का सुपूत क्या करता है. संघांनी आपापल्या प्लेयरला चेअरअप करावं. अतिटतीचा सामना आहे. और ये देखिए प्रयागराज का सुपूत ने 4 आहे 4. 6
पंचांचा निर्णय 4 रन सॉरी 4 आहे 4. संघाची धावसंख्या 15. बॉल झालेले आहेत 2 बॉल 15. 1 ओव्हर 2 बॉल 15. अरुण Disconnected. अरे टप्पा आउट नाही विशाल. अरुण मार वरून. चांगला असं गोलंदाजी दाखवताना हेमंत दादा. सनी स्ट्राइक पे आते 4 हुए बॉल 16 रन. 1 ओव्हर 4 बॉल 16. सनी भानुशाली. हो. विशाल यांचं मस्त कव्हर केलेलं आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण विशाल यांच्याकडून. 17 रन 5 बॉल. बहुत ही बढ़िया शॉट मारते हुए अरुण यादव अपना अरुण और अपने मारतो टीम का फक्त मनोबल वरून. बढ़ाते हुए. नावाप्रमाणेच शॉट मारतो वरून. चांगला असा षटकार मारलेला आहे. पुढचं षटक घेऊन येत आहेत दीपेश. वैयक्तिक पहिलं, संघासाठी तिसरं. स्कोर बोर्ड आहे 2 ओव्हर अंती 23 धावा, 2 विकेटच्या नुकसानात. जिंकण्यासाठी हवेत 24 बॉल 51 धावा. रन आउट. 23 बॉल मध्ये 51 धावा हव्यात जिंकण्यासाठी. 23 बॉल 51 धावा. हेमंत मिश्रा आते हुए नॉन स्ट्राइक पे. हेमंत आला. और बहुत ही बेहतरीन बॉलिंग का प्रदर्शन देते हुए दीपेश. 2 बॉल 23 रन. जिंकण्यासाठी हव्यात 22 बॉल मध्ये 51 धावा. बहुत उत्कृष्ट ही अशी गोलंदाजी बेहतरीन बॉलिंग. दीपेश यांच्याकडून. सेमी फायनलच्या सामन्यासाठी साजेची अशी गोलंदाजी दीपेश यांच्याकडून. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. सामना स्लो डाऊन करताना हेमंत मिश्रा. 21 बॉल मध्ये 50 रन हवेत. काहीही मुश्किल नाही. चौकार चौकार. मारलाय. 4 सनी के बॉल बैट से चौका 28. आते हुए. जिंकण्यासाठी 20 बॉल मध्ये 46 धावा. और विकेट आते हुए बेहतरीन विकेट दीपेश द्वारा. दो ओवर 5 बॉल 28 रन. हरकत नाही. जीत जो ओपनिंग कर रहे थे वो अभी 5वें नंबर पे आते हुए. 19 बॉल मध्ये 46 धावा हव्यात. हरकत नाही. अजून 2 तगडे बॅट्समन बाकी आहेत त्यांच्याकडे. 3 अतुल, हेमंत, जीत. पाच बॉल 28. अपील चांगली होती विशाल यांची, पण बॅटीला काही बॉल लागला नव्हता. 3 ओवर 3 ओवर 28 रन. 28. जिंकण्यासाठी 18 बॉल में जीत के लिए 18 बॉल में 46 रन. कैप्टन देवेंद्र 18 बॉलिंग बॉल में पे आते 46 हुए. रन चाहिए. देखते देवेन क्या करते. कैप्टन देवेन देवेन भी थोड़े महंगे साबित हुए. देखते अभी क्या करते. 18 बॉल में 46 रन नीड टू विन. कैप्टन वर्सेस कैप्टन. वाईड बॉल. स्कोर बोर्ड आहे 29. 3 ओव्हर.
काव कॉर्नर पे खेलते हुए हेमंत मिश्रा। 17 बॉल 44, 17 बॉल में 44 रन नीड टू विन। 3 ओवर 1 बॉल 30 रन। डेड बॉल। वाइड बॉल। अतिरिक्त धाव, वाइड बॉल। कोने कोने से रन चुराते हुए 3 ओवर जीत। 2 बॉल 32 धावा। 16 बॉल 42 रन। फील्ड 16 में बॉल मध्ये चेंजेस। 42 धावा। नो नो बॉल। बॉल टाकलेला आहे। फ्री हिट और 1 रन चुरा लिए गए। 3 ओवर 3 बॉल 34, 15 बॉल 40 रन हवेत। काही 4 बॉल मध्ये 35 धावसंख्या झालेल्या आहेत। 3 ओवर 4 बॉल 35, 4 विकेटचं नुकसान। 14 बॉल पे 39 रन की जरूरत है। ग्राउंड शॉट और कोने 5 कोने बॉल से 1 रन चुराते हुए 37। हेमंत मिश्रा। जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये 38 धावा। मॅच थोडी टफ होते। देवेन ने अपनी मस्त। बेहतरीन बॉलिंग का प्रदर्शन करते हुए चांगली ओव्हर टाकली यावेळी देवेन यांनी। सिर्फ 8 रन दिए हैं अपने टीम को। मला वाटतं 39-38 धावा पाहिजेत 12 बॉल मध्ये। 12 बॉल मध्ये 38। 12 बॉल पे 38 रन की जरूरत। अतुल यादव 4 बैटिंग ओव्हर पे आते हुए 36 रन झालेले आहेत। 12 बॉल मध्ये 38 पाहिजेत। जेवढे तुम्ही 4 ओव्हर मध्ये नाही केले त्याच्यापेक्षा 2 रन अधिक तुम्हाला 2 ओव्हर मध्ये करायचेत। केतन बॉलिंग पे। सनी द्वारा सजेशन देते हुए धाव संख्या 37। अतुल यादव आते ही 6 का षटकार लगाते हुए 10 बॉल 31 रनांची आवश्यकता जिंकण्यासाठी। 31। वाइड 10 बॉल। बॉल मध्ये 30 रन हवेत जिंकायला। स्कोर बोर्ड आहे 4 ओव्हर 2 बॉल 44 रन। सिंगल। 4 बेहतरीन ओव्हर 3 कमबैक बॉल केतन द्वारा। 45। नो बॉल। 4 बॉल 48 रन। 8 पे 26 रन की जरूरत। बेहतरीन कोशिश कर रहे हैं हेमंत, लेकिन 7 बॉल मध्ये बाउंड्री 25 पार रन नहीं हवेत। आ रहा बॉल।
और अतुल यादव षटकार. ये ओवर का दूसरा 4 ओव्हर सिक्स मारते हुए 6 बॉल मध्ये 18 हवेत. 19 6 बॉल 19 काही होऊ शकतं. हेमंतने पहिल्या ओव्हरला दिले होते 20 रन. आता तेच 20 रन त्यांना करायचे 6 बॉल मध्ये. हाँ? उसने 20 खाया था ना. आनंद आनंद चौधरी अपना आखिरी ओवर अपने टीम का आखिरी Score ओवर board बघा. डालते हुए 5 ओव्हर 55 धावा 5 विकेट. 5 चा आकडा परत एकदा. क्या लगता है आनंद ये अपना 19 रन रोक पाएंगे? 4 पंजे स्कोरबोर्ड वरती. कुछ ही क्षण में पता चलेगा कि आनंद ये 19 रन रोक पाते हैं कि नहीं रोक पाते हैं. आनंद ये अपनी चुटकी बॉल से 1 रन. 5 बॉल 18 रन हवेत जिंकण्यासाठी. बहुत ही प्यारा 2 रन चुराते हुए 4 बॉल मध्ये 16 रन हवेत. 4 बॉल मध्ये 4 चौके नाहीतर 3 षटकार. 4 बॉल 16 रन हवेत. बघूया बॅट्समन अतुल और बघूया हेमंत बॅट्समन काढतायत का बॉलर रोकतायत. अतुल और हेमंत दोनों लगातार बात करते हुए 4 पे 16 रन की जरूरत. कंपल्सरी 3 सिक्स मारायचेत. 3 हेमंत पे यांना कंपल्सरी 3 15. सिक्स मारायचेत हेमंत यांना. 3 बॉल 15 रन हवेत. नो बॉल और 6. नो बॉल और 6. घाण असा बॉल. 2 3 पे बॉल 8 8 रन हवेत. 3 बॉल 8 रन चाहिए. 3 बॉल 8 रन. मॅच 3 बॉल पूर्णपणे 8 फिरलेली और आहे. फ्री हिट का इशारा. 3 बॉल 8 रन की जरूरत. दोन बॉल 6 रन. 2 बॉल 7 रन. 2 बॉल 7 रन हवेत 2 जिंकण्यासाठी. बॉल 7 रन. थोडा माईकचा आवाज वाढवावा. हेमंत और माईकचा आवाज वाढवा थोडा. अतुल. आनंद पे भी उतना ही प्रेशर है जितना अतुल पे प्रेशर है. हॅलो हॅलो. माईकचा आवाज वाढव ना थोडा. हे मित्रा माईकचा आवाज वाढव. बोल ना त्याला संदीप दा. एक बॉल 6 रन हवेत. एक 7 रन बॉल हवेत. 7 रन चाहिए. हाँ? एक नाही पे कंपल्सरी चेस आहे. 7. कंपल्सरी चेस आहे. रुक. एक बॉल मध्ये 7 रन करायचे. हातात मॅच आणली होती. 3 बॉल 8 रन हवे होते पण बॉलरने कमबॅक केलेला आहे. नाही नाही कंपल्सरी चेस आहे. सुपर ओव्हर आहे. सुपर ओवर है. एक षटकार मारला तर तुम्हाला परत एकदा चान्स आहे. हा हा WPL सीजन 3 का सुपर ओवर का षटकार चांस मारा. आते हुए सुपर ओव्हर खेळा. 10 ਪੁੱਤ ਤੇਰਾ ਹੈਡ ਡਾਊਨ ਕਾਸ ਤੋਂ ਚੰਗਾ ਭਲਾ ਹੱਸਦਾ ਸੀ ਮੌਨ ਕਾਸ ਤੋਂ एक बॉल 7 रन की जरूरत. रुपेश बैटिंग पे है. या सुपर ओवर होगा या मराठा फाइटर्स फाइनल में जाते हुए. We've built a reliable roadmap that we deliver on time. So you can trust we'll deliver on your AI plans, no matter what road you take. वाइड बॉल. एक बॉल एक 6 पे रन. 6 रन. अब तो सुपर ओवर का चांसेस तो नहीं है. एक बॉल 6 रन. वाइड बॉल. एक बॉल 5 रन हवेत. 1 पे 5. सुपर ओवर का चांस वापस बनते हुए. आनंद बोलतायत मी मॅच टफ करणार.
प्लेयर्स ने ये क्वालिफायर जीते हुए, और यहाँ पर विशाल मोरे, विशाल जी ये YouTube पे दिख रहा है, आपकी खुशी YouTubeला पूरी दिसलेली आहे व्यक्त हो live. गई है. विशाल मोरे, तुमचं हे जे प्रदर्शन आहे ते युट्यूबला लाईव्ह दिसलेलं आहे. विशाल जी ये आपकी खुशी पूरी व्यक्त हो रही है आलेली YouTube पे मॅच होती, लाइव. 3 बॉल 8 रन हवे होते.